माझ्या गुरुने मला दिलेला सल्ला आहे की चांगली माणसं बरोबर असल्याशिवाय पैशाने काही काम करता येत नाही. आणि मी सारखं माणसं शोधत असतो. कारण काही दिवसानंतर राजकुमार पाटीलने ते मान्य केलं आणि करता करता त्याने त्यावेळेला आमच्या UPSCचं एक लेक्चर पण होत नव्हतं, कारण त्यातलं कळणार असल्याशिवाय काय करणार. मग राजकुमार आल्यानंतर सुरुवातीला त्याने MPSC वरच कॉन्सन्ट्रेट केलं. त्यावेळी UPSCचे अनेक प्रयोग त्यांनी करायला सुरुवात केली. रेग्युलर क्लासेस तिथे चालतात, काही फॅकल्टीज बाहेरून येतात, स्कॉलरशिपचा प्रयोग केला. तर असे आमच्या विद्याप्रबोधिनीचे एका अर्थाने खंदे आधारस्तंभ आमची टीम आहे. आम्ही टीमवरती नेहमी विश्वास ठेवतो की एकाने काम करून होत नाही, 5-6 जणांनी मिळून एक मिशन वाटून घेऊन करायचं असतं. जसं नितीन कामत म्हणून आमच्या विद्याप्रबोधीचे CEO आहे की त्यांच्याकडे प्रामुख्याने स्किल डेव्हलपमेंट आणि जॉब क्रिएशन असं काम आहे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आपण एक प्रायव्हेट चालवतो. मग वृंदा सलगर म्हणून आहे, ती प्रामुख्याने बँकेच्या परीक्षांमध्ये आपण इतकी प्रगती केली की आता एक 300-400 पेक्षा जास्त सक्सेस झालेले वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसर झाले, अशी वृंदा सलगर आहे. मग आपला MPSCचा जो प्रमुख आहे, तुम्ही नितीन वगैरे नाव बोलवलं नाही का? हा MPSCचा प्रमुख आहे अमित लवटे, की त्याची खूप MPSCची विषयात पुस्तकं पण आहेत. तर तो MPSC कॉन्सन्ट्रेट करतो. अशी आमची सगळ्यांची एक टीम आहे. आणि अशा वेगवेगळ्या टीम डेव्हलप झाल्यामुळे मी असं फिरत असतो. आज अमरावती आणि मेळघाटकडून आलो आणि खात्री होती की इथली सगळी योजना झालेली. आपण एक 10 मिनिटं गेलो की मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये जाऊ. तिथे मला खात्री आहे की मी जाईन तेव्हा सगळंच सेटअप तयार असेल. आणि मुख्यमंत्र्यांना खात्री आहे की आपल्याला उशीर होतोय, तर दादाला सांगितलं की तू पुढे जा, की तिकडे होईल म्हणजे काय त्यांनी कोणाला ते सांगितलेलं आहे. तर असं त्या टीमचा एक प्रमुख सदस्य राजकुमार पाटील UPSC मध्ये वेगवेगळ्या स्तरावर, काहींना चांगले मार्क्स मिळाले त्यामुळे चांगल्या कॅडरमध्ये जातील, काहींना कमी मिळाले ते पुन्हा चान्स घेतील. आशा हा एक फार वाईट भाव असतो. तो माणसाला म्हणतो की जर बघू ना करू अजून एक ट्राय करू, पण तो मग भय वाटतं ना बाबा, जे मिळालं ते घेईल. तर असे ज्यांनी निर्णय केला की आता आपण कुठल्या ना कुठल्या कॅडरमध्ये जायचं, आणि ज्यांनी निर्णय केला की अजून एकदा चान्स घेऊन बघू, असे सगळे. आणि जे अजूनही पाईपलाईन मध्ये आहे, चाललाय संघर्ष. सगळ्यात चिवट माणूस कोण, तर तो MPSC आणि UPSC करणारा. त्याच्या इतका चिवटपणा कोणामध्ये नसतो, तो काही सोडतच नाही. तसं जे पाईपलाईन मध्ये आहेत की आपला कधी नंबर लागेल, असे सर्व बंधू आणि भगिनींनो, साधारणतः 15 वर्षापूर्वी, किती झाले विद्याप्रबोधिनीला? 13 वर्षापूर्वी, ज्यावेळेला मी एक नॉर्मल आमदार होतो आणि पदवीधरांचा आमदार असल्यामुळे पदवीधरांमध्ये आपण काही ऍक्टिव्हिटी केली पाहिजे असं वाटून मी एका अगदी छोट्या वेळी किती 10 बेंचेस बसत होते, अशा एका अंधाऱ्या खोलीमध्ये मध्ये मध्ये लाईट जायचा. आम्ही एक MPSCची बॅच सुरू केली, नाव दिलं विद्याप्रबोधिनी. आणि करता 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 आता ह्या स्टेजपर्यंत आपण आलो की ते ह्या मांडवाकडून गेले. यश मिळालं नाही मिळालं, पण मांडवाकडून गेले, विद्याप्रबोधिनी आले, ट्राय केला. अशी संख्या काही हजार आहे. ज्यांना यश मिळालं अशी संख्या ही 1,000पेक्षा जास्त आहे. म्हणजे बँक परीक्षेतले आहे, आता नव्याने UPSC आहे, आणि MPSCचा आपला स्कोर, रिझल्ट, आपलं यश हे खूप चांगलं आहे. असं 13 वर्षापूर्वी एका छोट्या खोलीमध्ये सुरू केलं. करतानाच ही कल्पना होती की हा आपला धंदा नाही, इट्स माय नॉट रोल. म्हणजे कंपनी जे आहे तो पण माझा धंदा नाही. ती नेहमी मी लॉसमध्ये चालवतो, म्हणजे लॉस व्हावा असा प्रयत्न नाही करत. जे पैसे येतील ते एम्प्लॉईजना वाढवायचं, एम्प्लॉईजना इन्सेंटिव्ह द्यायचं. म्हणजे आमच्या कंपनीमध्ये त्यामुळे 93ला तो लागला, तर नॉर्मली इलेक्ट्रॉनिक आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर मधला माणूस 2 वर्षापेक्षा जास्त राहत नाही, पण माझ्याकडे 93ला जो लागला तो आज पण आहे. त्याचं कारण कोल्हापुरातल्या इंडस्ट्रियलिस्टने एकदा माझ्याशी भांडण काढलं की तुम्ही इतके चांगले पगार देता, मग आमची पंचायत होते, लोक म्हणतात की तिकडे इतका मिळतो. दिस युअर रिकॉर्ड, पण मला कमी पैशात माणसं माझ्याकडे ठेवता येत नाही. आणि त्यामुळे माझी कंपनी, जी रिनाउंड कंपनी आहे, आज प्रामुख्याने CCTV मध्ये आणि वायरलेसमध्ये
वायरलेस मध्ये आम्ही इतके मास्टर आहोत की एकदा ओरिसा गव्हर्नमेंटने नेटवरून आम्हाला शोधलं की रिपेअरिंग कुठे करता येईल, तर टेलिमॅटिक करेल. तर ती पण मी लॉस मेकिंग करतो. ज्या वर्षी प्रॉफिट होतो त्यावेळी मी रागवतो की प्रॉफिट कसं काय झालं. त्यामुळे विद्याप्रबोधिनी कधीच प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूट अशी माझी कल्पना नव्हती. कल्पना हीच होती की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपल्या गावात मिळता येईल का. पुण्याला जायचंय, मुंबईला जायचंय, दिल्लीला जायचं नाही शक्य. आपल्या गावामध्ये त्यांना इन्स्टिट्यूट आपल्याला अवेलेबल करून देता येईल का, आणि पुणे मुंबईसाठी चांगली करून देता येईल का. तर पुणे मुंबईसाठी चांगली केव्हा होईल, तर आपण चांगलं मानधन देऊ, पर अवर चांगले पैसे देऊ, तर पुण्याहून पण शिकवायला येतील, मुंबईहून शिकवायला येतील. तर आपल्याकडे ज्या फॅकल्टी येतात त्यांना गाडीच्या व्यवस्थेतून सगळं आपण करतो. परिणामी आपल्याला चांगले रिझल्ट मिळाले आणि विद्यार्थ्यांना हा कॉन्फिडन्स आला. फीच्या बाबतीत नेहमी असं झालं की तुम्ही एक फी डिझाईन करा नावाला, पण ती मिळालीच पाहिजे असा आग्रह नका धरू, आणि ती एक रकमी मिळाली असं बिलकुल आग्रह धरू नका. पुन्हा एकदा, कारण त्याच्यावर काय आपलं घर चालणार नाही. आणि त्यातून मग ह्या मिशनशी जोडले गेलेले राजकुमार सारखी जोडत गेले आणि परिणामी एक चांगलं याच्यातून स्वरूप समोर आलेलं आहे. तर त्याच्यामध्येच केव्हा तरी राजकुमारने, मी नेहमी माझ्या सगळ्या बरोबर राहणाऱ्या म्हणत असतो, तुमच्या डोक्याचं येईल ना ते एकदा मला सांगून टाका, आपण ठरवू की ते आता करता येईल की नंतर करता येईल. सामाजिक जीवनातले तर खूप गोष्टी अशा सांगता येतील की ज्या अनेकांना असं वाटतं की बापरे कोणाच्या डोक्यात राहतं, एखादं सांगतो नंतर. तसं राजकुमार मला एकदा म्हणाले की बा आपल्याला राज्यामध्ये ठिकठिकाणी युपीएससी एमपीएससीचा प्रयत्न करणाऱ्यांना अट्रॅक्ट करायला लागेल, इन्व्हाइट करायला लागेल की तुम्ही आमच्याकडे कोल्हापूरला या, तर आम्ही शिकू पण फुकट, पण राहणं जेवण पण तुमचं फुकट करू. तो म्हणतो तसं मी एक पाऊल पुढे असं म्हटलं की त्या राहणं जेवण फुकट करू, याच्या बरोबरीने आपण ह्या सगळ्यांना पॉकेट मनी द्यायला सुरुवात करू. पण ते आई वडिलांपासून दूर राहतात, खिशात त्यांचे त्यात पैसे पाहिजे. आणि म्हणून मग एक मिनिट झाली, मग काही फ्लॅट्स आपण पाहिले, त्याचे ते रिनोव्हेट करून घेतले. मुलींच्या बाबतीमध्ये नेहमी माझा आग्रह असतो की त्या चांगल्या स्थितीमध्येच राहिल्या पाहिजे. याचं कारण आपण आपल्या घरातली मुलगी कुठे शिकायला पाठवली तर 3-3 जाऊन बघतो कुठला फ्लॅट आहे, आजूबाजूला कोण राहतात, कुठल्या गल्लीतून ती जाते, तिथे कोणी टिंगल करणार नाही ना. तर आई वडिलांनी जर तिला परवानगी दिली असेल तर आपली पण जबाबदारी आहे. असं ते खूप उत्तम चाललंय आणि त्यातल्या नवीन नवीन सूचनांचं सुद्धा आपण स्वागत करत असतो. त्यातून पुढे राजकुमारने ही कल्पना मांडली की जे रिटर्न पास होतात, ज्याला आपण म्हणू की युपीएससीचा पहिला टप्पा जे पूर्ण करतात, फाउंडेशन पूर्ण करून मेन्सला जे जातात, त्याला एक 3-4 महिने खूप मेहनत घ्यावी लागते. आणि ती काही ते कोल्हापूरला येऊन घेऊ शकत नाही, ती पुण्याला, मुंबईला, दिल्लीला असताना करायला लागेल. तर त्यांना तिथे सर्वाइव्ह व्हावं यासाठी आपण काही मदत केली पाहिजे. त्यातून मग हा विषय सुरू झाला की ठीक आहे, तर आपण ऑनलाईन टाकू. गेल्या वेळेला आपण 28 जणांना टाकलं, यावेळेला 50ची यादी केली आपण. मग त्यातलं दिल्लीला जेव्हा जातील त्यावेळेला जी अमाऊंट देतो त्याच्या ट्रिपल द्यावी, कारण दिल्ली थोडं कॉस्टली शहर आहे. असं सगळं ते चाललं. आणि त्याच्यातून आता जे 10-11 जण आहात त्यांच्या सत्काराचा विषय आला किंवा सगळ्यांना एकत्र बोलवू, एकत्र जेवण करू आणि त्यांचा सत्कार करू, म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. जे करून आकाशाकडे बसलेत की आपण केव्हा तरी पास होणार आहोत त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि एक आपल्या सगळ्यांना सांगतो की स्वामी विवेकानंदांनी जे म्हटलं की मला 100 चांगली माणसं द्या, याचा अर्थ हाच होता की आज महाराष्ट्रामध्ये 100 चांगले IAS असतील ना तर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र आपण बदलू. पण मग त्याचं निगेटिव्ह वाक्य असं आहे का की 100 नाही आहे, पण अजून त्याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे आपण हा प्रयत्न करू शकू का की आपण इतक्या अडीअडचणीतून पुढे गेलो तर आपल्याला जाणीव अशी पाहिजे की बा आपण त्याचं सोनं करू. आणि सोनं म्हणजे दरवर्षी सोनं खरेदी करू असं नाही, जे खूप IAS करतात, जमीन पण खरेदी करतात, सोनं पण खरेदी करतात. ती आपल्या कमाईतून करायला काहीच अडचण नसते, पण ती वरच्या कमाईतून करतात. आणि त्याच्यातून मग खूप गोष्टी ह्या व्यवहार देत नाही. योजना राजकीय नेता डिझाईन करतो, त्याची अंमलबजावणी तुम्ही करत असता. ती अंमलबजावणी करताना मिशन मोडवर नाही केली आणि नोकरी मोडवर गेली तर काही रिझल्ट मिळत नाही. हे खूप उदाहरण आहेत, तर वेळही घालवायला नको. मग फार वेळ चालला कार्यक्रम की तो कंटाळवाणा होतो. आणि त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती एवढीच आहे. तर तुम्ही म्हणाल की यात माझा स्वार्थ का, म्हणजे काहीच स्वार्थ नाही.
माझा हा प्रयत्न सारखा चाललेला आहे की आपल्याला आपल्या कुटुंबातल्या माणसाला जे द्यायला पाहिजे असं वाटतं ते आपल्याला इतरांना देता आलं पाहिजे. माझ्या घरामध्ये एखादा मुलगा असता तुम्ही कर्जबाजारी होऊन सुद्धा त्याला म्हणतो हो आहेस. ग्रामीण भागात तर ती पद्धत आहे, ते 6 भाऊ वाटून घेतात. तू कुस्ती, तू राजकारण, तू सरकारी नोकरी, बरोबर ना. कोण कोण ग्रामीण पार्श्वभूमी आहेत, बरोबर ना. तर असं डिस्ट्रीब्युशन असतं आणि तो कुस्तीवाला असतो त्याला सगळे म्हणतात की हो काय काळजी करायची आम्ही आहोत. तर ते कुटुंब जसं त्यांच्या घरातल्या कुस्तीवाल्याला बुश करतात की काय लागेल ते आम्ही करू, तू ये तर मग घेऊनच येईल, तसं आपल्याला दुसऱ्याच्या घरातल्याला एक पैलवान करता आलं पाहिजे ना. आणि त्याच्यात जरा जास्त आनंद आहे असं माझं मत आहे. आणि मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मग तुम्हालाही असं सांगतो की नोकरी करत असताना तुमच्या डोक्यात काही कल्पना आल्या तर त्या तुम्ही इतरांना शेअर केल्या पाहिजेत. त्याच्यातून काही ना काही नवीन गोष्टी उभ्या राहतात. त्याचं एक छोटं उदाहरण देतो. मी एकदा घरी सकाळी इथल्या पुण्यातल्या चहा पीत बसलो होतो, त्यावेळेला 2 तरुण आले. तर मी महाराष्ट्रातला एकमेव मंत्री असा आहे की त्याला 2 सिक्युरिटी आहेत, केंद्र पण आहे आणि राज्य पण आहे. त्याला एक कारण घडलं होतं आणि त्यामुळे ती सिक्युरिटी इतकी कडक आहे, मागे बसलाय तो हसत पण नाही आणि हलत पण नाही असं. आणि तर बरे मराठी कळत नाही त्यामुळे काही म्हणू शकतो, कारण हे सगळे बहुतांश नॉन मराठी असतात. तर ते गेटवर त्या जेलसारखं उघडून बघतात, विचारतात, मगच आत घेतात. तर ते 2 कॉलेज मुलं बराच वेळ त्याच्याशी वाद घालत होते की आम्हाला भेटायचं. ते म्हणाले की आपलं काम क्या है वो पहिले बताना पडेगा. मग मला आवाज आल्यामुळे कोण आहे, कोई 2 लडके आहे, भेटा. मग ते मला आले, बसले, चहा घेणार होते, म्हणजे हो घेणार. मग त्याला प्रश्न विचारला की तुम्ही रोज दादा सगळे चहा पिता का. आता चहाच पितोय ना, म्हटलं तुलाही ऑफर केलं म्हटलं. तर रोज नाश्ता करता का, म्हटलं हो रोज करतो. मला एक गोळी घ्यायची असते त्यामुळे नाश्ता करावा लागतो. म्हणून तुला काय हवंय काय, तू काय आलायस काय, मला चहा विचारतोस काय, नाश्ता विचारतो. म्हणाले की आपल्या भागात एक मजूर अड्डा आहे, तो तुम्ही कधी बघितलाय का. नाही बाबा. एका चौकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मजूर काम मिळवण्यासाठी उभे राहिलेले असतात. त्यांची हत्यारे घेऊन, कोणी करवत घेऊन, कोणी रंगाचा डबा घेऊन, कोणी ती थापी म्हणजे सिमेंटचं काम करणारे घेऊन. आपण वेगवेगळे लोक तिथे येऊन त्यांना दिवसभरासाठी हायर करतात की बाबा घरी एक कपाट बनवायचं चालू. पण तो म्हणतो मी 800 घेईन, म्हणतात 600 घेईन, त्याला 700 घ्यायचं म्हणून जातो. तर त्या मजूर अड्ड्यावर आपण गेलो होतो असं लक्षात येईल की त्यांनी सकाळी चहा घेतलेला नसतो, त्यांनी नाश्ता केलेला नसतो, दुपारचं जेवणार आहे की नाही माहिती नाही, कारण निम्म्या लोकांना कामच मिळत नाही. मग 12 वाजता वाट पाहून शेवटी ते निराश होऊन परत जातात. तर आपण या सगळ्यांना सकाळी चहा नाश्ता दिला पाहिजे. मी म्हटलं की बघ, मला आयुष्यामध्ये कल्पना मांडणारी माणसं आवडत नाही. मी व्यवस्था केली, तू करणार काय, पण मी करणार. आता तुम्ही गेलात तर आश्चर्य की बघा, 8 महिने झाले 400 जणांचा रांगेने तिथे चहा नाश्ता असतो. आणि त्याला मी तो दम दिला की बाबा रे, तुला रोज सकाळी आईने पोहेच दिले, रोज पोहे, 30 दिवस पोहे. तर काय करशील म्हणजे एक दिवशी आईच्या अंगात पोहे फेकून मारशील, हे दुसरं काही तुला करता येते की नाही. तर इथे रोज वेगळा आयटम असायला पाहिजे. तुम्हाला यश. आणि मग एका केटरला सांगितलंय, तो त्याला रोज ऑर्डर देतो की उद्या जरा वडापाव करू, याला खायचं असतो पण मजुरांच्या नावाने सांगतो. असं करत 8 महिने हे चाललेलं आहे. आता हे बघणारे जे माझे राजे केले, काय सुचलं कसं, मला नाही सुचलं तसं, हे कसं सुचलं, याला सुचलं, मला नाही सुचलं. आणि त्यामुळे कल्पना एकमेकाशी शेअर करण्यातून खूप गोष्टी होत असतात. आणि त्यामुळे मी आणि विशेषतः तुम्ही गव्हर्नमेंटच्या ज्या पोझिशनवर जाता तेव्हा इतकी पॉवर तुमच्या हातामध्ये येते जी कधी कधी मंत्र्याकडे पण नसते. मंत्री सांगतो, तो म्हणतो की नाही हे नाही हो सकता, मंत्री रागवतो, नाही हो सकता ना भाई, क्या करू. जोपर्यंत IAS ऑफिसर फाईल तयार करत नाही तोपर्यंत मंत्री सही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही असं तो मंत्री म्हणत की इसको बदलो, हे बहुत अडीक आहे, एवढंच होईल. दुसरा येईल तो अडीक नाही हे कोणी सांगितलं, त्याच्यापेक्षा अडीक घ्यायचं. त्यामुळे तुमच्या हातात खूप पॉवर आहे. मी कालचं फक्त उदाहरण देऊन माझं बोलणं संपवेल. काल मी गेलो होतो मेळघाट. मेळघाट हा यासाठी प्रसिद्ध होता की प्रचंड कुपोषणामुळे बालमृत्यू आणि डिलिव्हरीच्या वेळेला महिलांचा मृत्यू असं अख्ख्या जगात प्रसिद्ध झालं. आणि अनेक जण चिंतेत पडले. पण जोपर्यंत जाणारे डॉक्टर, नर्सेस, मिशनवाले मिळत नव्हते तोपर्यंत हे शक्य नव्हतं. आणि म्हणून
सरकारने काही इन्सेंटिव्ह दिले किंवा मेळघाटात तुम्ही जाल, मेळघाटात राहता तुम्हाला जास्त पगार देऊ वगैरे घरं देऊ, असं करत हळू चांगली वर्ष सेटल व्हायला लागली. मी दावा शून्याचा करणार नाही, पण कारण मला खूप आनंद झाला की जवळजवळ मेळघाटातलं कुपोषणातून मृत्यू डिलिव्हरीच्या वेळेला महिलांचे मृत्यू जवळजवळ शून्यावर आले. कशामुळे आले तर मी खूप डॉक्टर्सना नर्सेसना भेटलो, तर त्यांनी ते मिशन मांडलं. इथे समोर मिशन ते काय, ह्यातून आमची प्रसिद्धी सगळ्या जगात व्हायची की यांच्याकडे कुपोषणाने माणसं मरतात. आता मेळघाटामध्ये कंपल्सरी महिलेला डिलिव्हरीला हॉस्पिटलला यायला लागतं. ती हॉस्पिटलला आलेली त्याच्यावर कारवाई होईल. मग आधी ती काय यायची नाही, तर त्या हॉस्पिटलला काही सुविधाच नव्हत्या. आता सुविधा आहेत, तर मग ती येते, ती डिलिव्हरी होते, ती सेफ होते, मग ती आणि बाळ घरी जातात. आता हे जर तिथल्या मेडिकल ऑफिसर्सने मनावर घेतलं नसतं, सरकार किती काय पैसे देणार, सरकारला जायला वेळ नसतो ना. मी स्वातंत्र्यानंतरचा पहिला पालकमंत्री आहे की परवा रात्री मुक्कामाला मेळघाटात राहिलो. जायचं बरं द्यायचं म्हणजे नाही, म्हणजे राहणार आहे रात्रीच्या वेळेला ना सगळ्या डेन्स फॉरेस्ट आहे ना, कधी गेलाय कुठे? रात्रीच्या वेळेला सगळी प्राण्यांची आवाज येतात. तुम्ही प्राण्यांच्या आवाजातून घ्यायला, मला प्राण्यांना खायचं असेल तर ते पुण्यातल्या माझ्या दारामध्ये सुद्धा एकदा गवा आला तो खूप गरज होतो. कोथरूडमध्ये 5-7 तास तो गवा फॉरेस्टला घालवता देत नव्हता. म्हटलं जर वाघ द्यायचं असेल, गवा यायचं असेल तर पुण्याच्या घरी येईल, इथे काय फरक पडतो राहिलो. पण हे केव्हा तरीच केलं एका राजकीय नेत्याने, पण बाकीच्यांना तिथेच राहावं लागतं. ते जर हळूच रोज रात्री कोणी बघत नाही म्हटल्यानंतर तालुका केंद्रात पळून घरी जाऊन पुन्हा सकाळी जेवायला बसले, रात्रीच्या वेळेला जी इमर्जन्सी निर्माण झाली ती कोण डील करणार. आणि त्यामुळे मेळघाट हे एक मोठं उदाहरण आहे की ज्यात म्हणजे एक फॉरेस्ट महिला अधिकारी मला भेटली, तिने खूप सुंदर योजना तिथे राबवली की त्याला तरी होमस्टे नाव दिलं. कारण मेळघाट प्रचंड निसर्गरम्य आहे. चिखलदरा नावाचं हिल स्टेशन तिथे आहे, जगात सगळ्यात मोठं. ब्रिटिश ऑफिसर राहून राहायचे, पण लोकांनी काय यावं, काही सुविधाच नाही आणि ह्या आदिवासींना काही काम नाही. तर होमस्टे नावाची कल्पना त्या महिलेने मांडली की तुम्हाला मी 2.5 लाख रुपये सरकारकडून देईल, तुम्ही घराच्या बाजूला एक चांगलं घर मागायचं आणि टुरिस्ट तिथे राहणार. 2,500 रुपये तुम्हाला दरमहा भाडं मिळणार. 2.5 लाखातले काही रिपेअर करायचे, 2,500 तुमचे. आदिवासी म्हणून खरंच सांगताय का कुठं सांगताय? 100 जणांना 2.5 लाख रुपये मिळाले, त्यांनी घर मारलं आणि टुरिस्ट देऊन राहायला लागले. मग काही ना काही खाण्यापिण्याचे पदार्थ टुरिस्ट घ्यायला लागले. आता मी ते महिलेला विचारतो कुठून सुचलं म्हणते, मेरे दिमाग में आया की भाई इनको खेळ, कारण त्या भागामध्ये कोणाची शेती असू शकत नाही, सगळी जमीन फॉरेस्टची असते. या भागात शेती नाही, तुम्ही त्याला जमीन देणार नाही, फॉरेस्ट म्हणणार, झाडं लावू देणार नाही, तोडू देणार नाही, जगणार कशी माणसं. माझ्या कधी कल्पना आली की टुरिस्ट इकडे यायला वाढवूया आणि टुरिस्टला राहण्यासाठी हॉटेल्स नाही करायची, होमस्टे नावाचे करणं फंटास्टिक. त्यामुळे तुम्ही IAS आपल्या आईवडिलांना सुखी करण्यासाठी जसे झालेले आहात तसं समाजाला सुखी करण्यासाठी झालेला आहात, हे लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक दोघांनी काही अनुभव किंवा सूचना बोलू, सत्कार करू, मग जेवायला सुरुवात करून थोडा वेळ थांबेल आणि लगेच निघेल. तर मला OSD मागून खुणा करते की आता चला म्हणून, तर दोघांना बोलायला हरकत नाही. बर, हा चालेल चालेल, ठीक आहे, ओके ओके. अक्षय नेरले, IRS 2023, मूळचा कोल्हापूरचा आहे मी. तर प्रथमतः या कार्यक्रमाचे आमच्या सर्वांच्यासाठी जे मार्गदर्शक लाभलेले आहे, हा ते योगेश जाधवांशी बोलणं झालं, डिटेल पाठवा म्हणले होते, त्यांना पाठवले. आता ते बघू, ते तुम्हाला कॉल करतील. तर त्यांच्यापर्यंत गेला विषय. हा हा, मी बघतो, मला फीडबॅक आले मी लगेच तुम्हाला कळवतो, पण ते होऊन जाईल. डिटेल गेले त्यामुळे